आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडतं नेतृत्व, ज्यांच्याकडे बघून कायमच काम करण्याची स्फूर्ती येते, कितीही थकवा असला, कितीही संकट आली तरी लढाईचं बळ मिळतं, ते आपले नेते आदरणीय पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये गेले अनेक वर्ष झाले आपण काम करतोय, ते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांची आत्ताच नवीन प्रांत अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे, ते शशिकांत शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर. खरं आजचा दिवस म्हटला तर थोडा भावनिक आणि आनंदाचा दोघंही आहे, कारण आदरणीय जयंत पाटील साहेबांसोबत आपण सगळ्यांनी संघटनेचं तळागाळापर्यंत जाऊन काम केलंय आणि त्या संघटनेचं काम करत असताना आज जी महाराष्ट्रामध्ये आपण संघटनेची ताकद बघतोय, ज्या निवडणुका आपण लढलो, जे लोकसभेला यश मिळालं, हे सगळं आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब आणि आपल्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आपण केलंय. खरं अनेक निवडणुका साहेबांच्या नेतृत्वात झाल्यात. मला साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2 निवडणुकांमध्ये काम करायची संधी मिळाली. तसा फार माझा कार्यकाळ साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा नव्हता. जवळजवळ फक्त 1 ते 1.25 वर्ष मला साहेबांच्या नेतृत्वात काम करायची संधी मिळाली. पण ह्याही काळामध्ये मी स्वतःला नशीबवान म्हणेल की अनेक गोष्टी मला ज्या शिकायला हव्या होत्या त्या शिकायला मिळाल्यात. म्हणजे मी कायम 2 नेतृत्वांना जवळून बघितलंय. म्हणजे एक माझे वडील, ज्यांचा स्वभाव आक्रमक आहे आणि आक्रमकतेने राजकारणामध्ये काम करावं हे मी लहानपणापासून शिकले. पण जेव्हा महिलांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली तेव्हा आक्रमकता असावी, पण तिला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. आपल्यामध्ये योग्य वेळी शांत राहण्याची ताकद असली पाहिजे. योग्य वेळी आपण कसा संयम दाखवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही. या अशा अनेक गोष्टी आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडनं त्यावेळेस मला शिकायला मिळाल्या. म्हणजे म्हणतो ना, घोडा कितीही पळणारा असावा पण त्याला लगाम घालता आला पाहिजे, आणि ती लगाम कशी घालावी या आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडनं मला शिकण्यासाठी मिळालं. कारण मी नशीबवान आहे, पण मला अजून तुमच्या नेतृत्वामध्ये काम करायला आवडलं असतं. साहेब, भरपूर गोष्टी आहेत ज्या अजून शिकायला मिळाल्या असत्या. पण राजेश भाईंनी जसं सांगितलं, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि आपल्याला प्रत्येकाला ह्या परिवर्तन ह्या प्रोसेसमधून आपल्याला जायला हवं आणि यातनं आपण सगळ्यांना सामोरे जातोय. खरं आजच्या दिवशी शशिकांत शिंदे साहेबांची नवीन प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. साहेब, तुम्हालाही मनापासून अभिनंदन, आणि तुमच्या नेतृत्वात या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काम करायची संधी मिळेल. तुमचा स्वभाव आक्रमक आहेच आणि आक्रमकतेने आपण सरकारच्या विरोधामध्ये निश्चित या गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज बनून काम कराल, हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आदरणीय पवार साहेब आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही सर्वसाधारण सभा पार पडते आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करते की त्यांच्या नेतृत्वामध्ये महिला संघटन बळकट करण्यासाठी काम करण्याची खूप चांगली संधी मिळाली आणि महिला संघटन आम्ही मजबूत करून अनेक आंदोलनं करू शकलो. अनेक समस्या ह्या सरकारपुढे मांडू शकलो आणि अनेक समस्यांमध्ये आम्ही सरकारला जाबही विचारू शकलो. हे आम्ही सगळ्या ज्या आमच्या महिला बसलेल्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं संघटन, म्हणजे जेवढं पुरुषांनी आवाज उठवला असेल तेवढाच आम्ही आमच्या आंदोलनातला आवाज उठवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि करत राहू, एवढंच मी तुम्हा सगळ्यांना सांगते. परत एकदा साहेब आपले अभिनंदन करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे.